सर्वांना नमस्कार. सर्वात प्रथम सर्वांना विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा. रॉयल शेतकरी या कथेचा 55वा भाग आज अपलोड होत आहे. तरी सर्वांनी कथा आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की भेट द्या आणि सबस्क्राईब करा. तिने फोन करून विचारले होते केव्हा येणार, पण त्याची तर मित्रांसोबत मैफिल रंगली होती. कारण खूप दिवसांनी ते सगळे त्याच्या फार्मचं काम पूर्ण होत आले होते म्हणून रिलॅक्स होते. तसा अतुल म्हणाला, बरं शिवम, आज जरा थोडी थोडी घेतली तर चालेल का? तो म्हणाला, हो का नाही, पण भारीतली घेऊन या बरं का. दर सचिन पैसे. तसा तो गेला, भारीतली घेऊन आला, एकदम महागातली. कारण आबासाहेब म्हणाले होते की घ्यायची असेल तर चांगली घ्या म्हणून. परमिशन असेल आणि माहिती असेल तर घरी चोरून काय घ्यायची गरज आहे, असा शिवम अतुलला म्हणाला. तो म्हणला, अरे तुझं बरं आहे बाबा, पण माझ्या घरी तर माहीतच नाही अजून कुणाला. शिवम म्हणाला, मग हे तू पटकन जा घरी बरं का, आणि गपचूप झोप, नाहीतर वहिनी तुला रागवतील बरं का. अतुल म्हणाला, अरे भांडण पण होत नाही, तिला कळत पण नाही, रागावत पण नाही. शिवम म्हणला, असं काय करतोस मग तू, त्यांना कळत नाही? काय नाही रे. अतुल म्हणाला, काय नाही रे, रात्रभर खूप त्रास देतो मी तिला, तो पण एकदम प्रेमाचा. मग काय, कसला राग आणि कसलं समजणं. शिव म्हणाला, बरं बाबा, बरं आहे बाबा तुझं. आमची तरी एकदाच चुकी झाली. आमच्यासोबत 2-3 दिवस प्रेम करणं तर दूरच, पण साधं बोलणं पण नाही रे होत तुझी वहिनी. पण नाही, आज नाही हां, तसं काय होऊ देणार मी. सचिन पण आला होता. मग काय, सगळ्यांनी थोडी थोडी घेतली, पण यावेळी कुणालाच चढली नाही, कारण भारीतली होती ना. मग सगळे आपापल्या घरी गेले. इकडे प्रिया त्याची वाट पाहत पाहत आज सोफ्यावर पुस्तक वाचत तशीच पुस्तक छातीवर ठेवून झोपली होती. तसा तो रूममध्ये आला. हळूच दार उघडले. मंद प्रकाशात ती त्याला बेडवर दिसली नाही. तसा तो ती कुठे आहे ते पाहून म्हणाला, अरे देवा, खूप उशीर झाला, 1 वाजला. केव्हावर वाट पाहिली असेल काय माहीत, म्हणून सोफ्यावर झोपले. तसं तो तिच्या हातातलं पुस्तक काढून ठेवून टेबलावर ठेवत तिचे हातात घेऊन त्यावर ओठ टेकवली आणि म्हणाला, ए प्रिया, उठ ना, ए राणी. झोपली ना तरी उठे ना. ती खूप झोपेत होती. तसं तिला उचलून घेऊन बेडवर गेला आणि त्याने पुन्हा तिच्या उघड्या पोटावर हळूच बाईट केला. तिला जाग आली. ती म्हणाली, अहो झोपू देत ना, झोप आली आहे. तसं तो तिच्या गळ्यावर, छातीवर, हनुवटीवर त्याचे ओठ फिरवत होता. तसं तिची झोप उडाली आणि तिने पण त्याला मिठी मारली. आणि तो आता खूप रोमॅन्टिक होऊन तिला किस करत होता. तसं त्याने तिच्या ओठांवर त्याचे ओठ टेकवले. तशी ती त्याला दूर ढकलून स्वतः लांब सरकली. तो म्हणला, काय ग प्रिया, काय झालं, तू अशी अचानक का लांब गेलीस? काही चुकलं का माझं? माझ्याकडून काही लागलं का तुला? तशी ती म्हणली, हो चुकलं आहे तुमचंच. तुम्ही खरं सांगणार की मी सांगू? तो म्हणाला, कशाबद्दल म्हणतेस तू, मला नाही कळाले. ते म्हणाले, तुम्ही आज पुन्हा पिलात ना? तो म्हणाला, हो, पण तुला कसं कळलं? ती म्हणाली, शी, काय हो तुम्ही पण, इतक्या जवळ आल्या वास नाही का येणार कुणाला पण? तसं तो म्हणाला. तसा तो तिला पुन्हा जवळ ओढून घेत म्हणला, बरं मग? पिलं आहे, पण आता तर मला तुझ्यावर प्रेम करायचं आहे ना. तशी ती पुन्हा दूर ढकलून म्हणाली, नाही, पण मला नाही तुमचं प्रेम बघायचं आज, सोडा. यामुळेच उशीर झाला ना तुम्हाला? तसं तो म्हणला, अगं नाही, पण गप्पा रंगल्या होत्या ना म्हणून उशीर झाला. ती म्हणाली, हो का, मग आता तसेच झोपा. जर उशीर झाला असता ना तरी मी तुमच्यासोबत जागले असते, पण तुम्ही चूक केली ना, घेतलीत ना मग आज, मग ही तुमची घेतल्याबद्दलची शिक्षा असं समजा. असं म्हणून ती तोंडावर पांघरून घेऊन झोपली. पण तो आता तिला, ए राणी, सॉरी ना, काय हे, मला झोप येणार नाही ग, चल ना, असं म्हणून तिचं पांघरून
काढत होता. पण ती म्हणाली, अहो तुम्ही लांब राहा, नाहीतर मी इथे नाही झोपणार. मी अस्मीच्या रूममध्ये जाईल. पण तरी तो तिची खूप विनवणी करत होता. ती काही केल्या त्याला साथच देईना. तसा तो पण खूप विनवणी करून तिच्यापाशी पालथात झोपून गेला. ती खूप नाराज झाली होती आज, कारण ती त्याची वाट पाहायला तयार होती. पण त्याचं पिणं तिला मंजूर नव्हतं, म्हणून रागावली होती ती आज. सकाळी सकाळी उपवास होता महाशिवरात्रीचा, म्हणून तिने आज सगळे घर स्वच्छ आवरून घेतले होते नौकरांकडून. स्वतःच्या हाताने रोजच्यापेक्षाही लवकर देवपूजा केली. तसा शिवम पण उठला. तो गोठा आवरायला म्हणून गेला, पण सगळी कामे झालेली होती. तर प्रिया गोठ्याकडे नव्हती, म्हणून तो पुन्हा रूममध्ये जाऊन स्वतःच्या आवरून सोफ्यावर येऊन बसला. तशी ती त्याचं दूध घेऊन आली, समोर ठेवून निघून गेली, एकही शब्द न बोलता. तसा तो मनात विचार करत बसला होताच आणि स्वतःला दोष देत होता. मी उगीच घेतली रात्री, किती वाट पाहत होती माझी राणी. मी उशिरा येणार होतो तरी चाललं असतं, पण घेतलेली नाही चाललं तिला. तसं त्याला आज स्वतःची चूक कळाली होती, म्हणून तो सॉरी म्हणणार होता आणि ते ठरवून खाली आला. पण ती कुठेच नव्हती. आबासाहेब, आईसाहेब यांच्या रूममधून सगळ्यांचा हसण्याचा आवाज येत होता. तसा तो पण गेला, तर प्रिया तिचा चेहरा खूप लाजून हाताने झाकून ठेवला होता आणि आईसाहेब तिला जवळ घेऊन बसल्या होत्या. तसा शिवम आईसाहेब आणि आबासाहेब यांच्या दर्शनासाठी वाकला आणि नमस्कार केला. तर त्या दोघांनी पुन्हा तोच आशीर्वाद जो प्रियाला दिला, ज्याच्याहून खूप हास्य चालू होता, तोच आशीर्वाद शिवमला पण दिला. आता तर प्रियाला खूप लाज वाटत होती. तो म्हणला, काय झालं आईसाहेब, का हसत होत्या तुम्ही? तशा त्या म्हणाल्या. त्याचा कान पकडून म्हणल्या, अहो तुम्ही काय काय पराक्रम करता ना, ते आम्हाला माहिती आहे बरं. तसा तो घाबरला की प्रियाने रात्री त्या घेतली हे सांगितले की काय म्हणून. तो म्हणाला, अहो आईसाहेब काही नाही केले मी, काय झालं? तसं आबासाहेब म्हणले, अहो पाटलीनबाई, का फिरकी घेताय त्यांना, त्यांची जाऊ द्या, सोडा त्यांना. तसं त्या सोडून देत म्हणल्या, बरं राजे, आज तुम्ही घरी थांबणार ना, शिवपूजन आहे संध्याकाळी? तो म्हणाला, हो आईसाहेब नक्की, आज दिवसभर काय, संध्याकाळी पण कुठे जाणार नाही. त्या म्हणाल्या, बरं मग आम्ही दोघे पण जाऊन येतो, पूजनाचं साहित्य घेऊन येतो, तुम्ही राहा आज घरी. आणि सुनबाईंसोबत अजिबात वाद घालायचा नाही, कळलं? तो म्हणला, हो नाही, आणि मनातच म्हणाला, वाद झाला तोच मिटवायचा आहे आईसाहेब. ते गेले. गंगूमावशी पण आज शिवमंदिरात गेली होती, कारण आईसाहेबांनी त्यांना बेलपत्र आणायला सांगितले होते. मग काय, घरात कोणीच नव्हते, प्रिया आणि शिवम. प्रिया किचनमध्ये संध्याकाळी होणाऱ्या शिवपूजनानंतरच्या फराळाची तयारी करत होती. सकाळी सकाळी सुरुवात करत होती, कारण संध्याकाळी खूप सारे पाहुणे मित्रमंडळी आल्यावर त्यांनाच पाहावी लागते ना, मग वेळ नाही भेटणार. तसं तो आज तिला मनवणार होता आणि ती तिचं काम करत होती. तो तर किचन ओट्यावर जाऊन बसला, पण ती साधं बोलतही नव्हती, पण तिरक्या नजरेनं पाहत होती त्याला. ती जवळून ये जा करायची. त्याला वाटलं ती साधं बघी नाही, म्हणून त्याने तिलाच हात पकडून म्हणाला, प्रिया सॉरी ना. ती म्हणाली, अहो हात सोडा, काम आहेत आणि मला नाही आहे तुमच्याशी बोलायचं. तो म्हणाला, पण मला बोलायचं आहे ना.
आणि अजून बरंच काही असं म्हणून त्याने तिला जवळ ओढून घेतले. ती म्हणाली, अहो उपवास आहे, सोडा ना. तो म्हणाला, उपवास कोणाचा आहे? ती म्हणाली, महादेवाचा. तो म्हणाला, बरं मग तुझा महादेव मी आहे की कोण? ती म्हणली, हो ना, पण महादेव पित नाहीत ना. तो म्हणला, अगो महादेव पण महादेव तर पितात, तर आज मी घेतो, जमेल का? महादेवांचा प्रसाद आहे तो, मग जमेल ना? तशी ती तिचं काम करत म्हणले, अहो काय हे, तरी घ्यायचीच आहे का? हो ना, असं म्हणून ती तिचे केस क्लेचरमध्ये वर अडकवले. तो म्हणाला, हो मग तू माझं कुठं ऐकतेस ग? मग आज मी पण भांग पितो आणि शिवतांडव करतो तुझ्या भोवती. ती म्हणली, अहो काय हे, काही पण काय बोलता? तसं तो फ्रीजमधून बर्फ घेऊन तिच्या उघड्या पाठीवर फिरवत होता. तशी ती म्हणली, अहो काय थंड लागते ना, नको ना, सोडा ना. तो म्हणला, मग बांधणार का बरं केस? ती म्हणली, बांधणार. काय करणार? तुम्ही कुठे माझे ऐकता, मला विचारता. मग मी पण माझ्या मनाने करणार. तो म्हणला, बरं. असं म्हणून तो तिला पाठीवर बर्फ तसाच ठेवून तिच्या कमरेवर गट्टी मिठी मारत स्वतःच्या छातीवर चिटकून म्हणला, हे बघ, नाही माफ करणार ना, तर अजून असा बर्फ कुठे टाकेल हे तुला कळणार पण नाही. ती म्हणली, अहो सारखा ना, थंड लागते. तो म्हणला, बरं. असं म्हणून त्याने तिच्या मानेवर किस केला. तशी ती गालात हसली. तसं तो पुन्हा एकदा म्हणाला, अहो राणी सरकार, सॉरी ना. आता आधी जर चूक करायची असेल तर विचारू करेल. ती म्हणाली, पण चूक करणार हो ना तुम्ही, परत करणारच ना. तो म्हणाला, अगो अजून एक चूक करणार आहे ना, तेच तर विचारतो आहे ना, मग सॉरी म्हणून. असं म्हणून तिला स्वतःकडे फिरवून तिच्या सरळ तोंडात तोंड घातलं. तसं तिने आता डोळे मिटून घेतले, पण तो तिच्या चेहऱ्यावरचे भाव डोळे उघडे ठेवून पाहत होता. तशी ती त्याला लांब करत म्हणाली, अहो उपवास आहे, असे करतात का? तो म्हणाला, हो. मग तुझ्या महादेवांचा प्रसाद, तुझा महादेव कसा प्रसन्न होईल ते तर सांग. त्याला तू तर साधं नैवेद्य पण नाही दिला. ती म्हणली, का? हा आहे का तुमचा नैवेद्य मग? तो म्हणाला, हो, पण आता तोंड जरा बंद कर तुझे, माझे मन नाही भरले. तशी ती त्याला धक्का देऊन म्हणली, बरं मग आजचा प्रसाद नाही बनला तर असं समजा, गप्प बसा. तसं तो म्हणाला, नाही हा, मी तो घेऊनच राहील. असं म्हणून तो तिला पुन्हा भिंतीवर दाबत तिच्या हातात हात घालून तिला खूप सारे किस करत होता. आता तिलाही त्याची ओढ निर्माण झाली होती. तेवढा त्याचा फोन वाजला. त्याने फोन उचलला, पण तो काही बोलणार इतक्यात प्रियाने त्याचे ओठ तिच्या ओठांनी बंद केले. पण फोनवर तिकडून अतुल बोलत होता आणि शिवम नुसता करत होता. शेवटी अतुल म्हणाला, ए भाड्या, घरी आहे ना, तर बोलायलाच मिळत नाही का तुला? सकाळ संध्याकाळ, सकाळी सकाळी, चल ठेव फोन, नुसते फालतूची कामे घेऊन बसला असतो सकाळचा. रात्र नाही का तुला काम करायला? आणि रात्री काय काम करत असशील र? असं म्हणून फोन बंद केला. तर जाणून घेऊया पुढील कहाणी पुढील भागामध्ये. नवीन असाल तर नक्की चॅनलला भेट द्या. धन्यवाद.